नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2025 आता 21 डिसेंबरला त्याची प्रिलिम परीक्षा होणार आहे. खूप कमी दिवस बाकी आहेत. तर शेवटच्या दिवसात आपण काय तयारी केली पाहिजे याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि याच्यामध्ये आपलं टार्गेट हे असणार आहे की मेन आपण 65 प्लस गुण कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो. बघा, काही वर्षापूर्वी हेच टार्गेट सगळे लोक 60 ठेवत होते, परंतु सध्याचं कॉम्पिटिशन पाहता हे टार्गेट आपण 65 प्लस जे आहे तर ते ठेवलं पाहिजे ग्रुप बी साठी प्रामुख्याने. आणि या कंबाईन ग्रुप बी आणि सी साठीची आपली पीवायक्यू अनालिसिस बॅच पण अवेलेबल मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे पीवायक्यूचं महत्व किती आहे, तर त्याच्यासाठी ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोघांसाठीचे सर्व काही जे प्रश्न आहेत तर ते इथं कव्हर केलेले आहेत, तर तुम्ही हे नक्की बघू शकता. आता आपण सगळ्यात आधी जर आपला हा सिलेबस पाहिला, बघा पहिले तर तुम्ही सिलेबस पाहिला पाहिजे. आता तुम्हाला 21 दिवसात 21 ला पेपर आहे, आता सिलेबस पाहून काय फायदा. या सिलेबस मधले तुमचे दिलेले पॉइंट सगळे कव्हर झालेले आहेत का हे पहिले तुम्ही चेक करा. फॉर एक्झाम्पल, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, लोकसंख्या, बँकिंग, व्यापार, उद्योग, शेती हे झाले आहेत का हे तुम्ही कधी चेक केलं का आणि तुम्ही पाहिलं का हे माझे कंप्लीट आहेत का. सगळ्यात आधी तुम्ही पहिले हे चेक करा की तुमचं सिलेबस नुसार जे आहे तर ते दिलेलं आहे का सगळं. आता पुढे म्हणजे काय, सब्जेक्ट वाईज वेटेज आपल्याला समजून घेणं इथं गरजेचं आहे. आता बघा, इतिहास हा आधी 15 ला होता, तो आता 10 ला झालेला आहे. भूगोल आधी 15 होता, तो झालेला आहे 10 ला. इकॉनॉमी हा झालेला आहे 15 ला. राज्यशास्त्राचा आपला 15, चालू घडामोडी 15, सायन्स 15 आणि रिझनिंग मॅथ हे आपल्याला 20 गुणांना पाहायला मिळतात. सगळ्यात जास्त वेटेज असणारा विषय कोणता आहे, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचा. त्याच्यावर 20 प्रश्न येतात 20 गुणांसाठी. आता सगळ्यात जास्त गुण देणारे विषय कोणते की जे गुण आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत की जे आपल्याला कट ऑफ पर्यंत जाऊ शकतात. एक म्हणजे भूगोलाचा विषय 10 गुण याच्यासाठी दिलेले आहेत. आणि हे 10 प्रश्न मित्रांनो एवढी काही अवघड नसतात. भूगोलाचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला, महाराष्ट्राच्या भूगोलावर थोडा जास्त भर असतो, भारताच्या भूगोलावर पण प्रश्न असतात. महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न मुलांचे चुकत नाही कारण की ते थोडे चांगले केलेले असतात. भारताच्या भूगोलावर एखाद दुसरा प्रश्न चुकण्याची शक्यता आहे, पण मला असं वाटतं जनरली तुम्ही इथं 9 प्रश्नांपर्यंत गेलंच पाहिजे. कारण की आत्ताची सिच्युएशन आणि आत्ताचा अभ्यास पाहता तुम्ही जर दिवसभर अभ्यास करत असाल तर 9 प्रश्न तुमचे सॉल्व्ह झालेच पाहिजे. पॉलिटी तुम्हाला 15 गुणांना नाही मित्रांनो, 15 गुण. आणि हे 15 गुण तुमच्या हक्काचे आहेत मित्रांनो. पॉलिटीमध्ये असं काही नसतं खूप विशेष असं आलेलं आहे, काहीच नसतं. बघा, पॉलिटीचं करंट तुम्ही कव्हर करतात, कायदे वगैरे काय असेल ते तुमचा भाग होऊन जातो. परंतु जो स्टॅटिक कोर पार्ट आहे तो कधीच बदलत नाही, खूप वर्षापासूनचा आहे. तुमचे कलम व्यवस्थित पद्धतीने राहतात. असंही नाही की खूप ऑड कलम आयोग विचारून टाकलं, असंही होत नाही. म्हणून इथं देखील तुम्ही या 15 प्रश्नांपैकी 13 ते 14, मी म्हणेल 14च प्रश्न, पण 13 पण मी एकदम रेअरेस्ट ऑफ रेअर केस मध्येच म्हणतोय, पण इथं 14 प्रश्न तरी तुम्ही ऍटलीस्ट सॉल्व्ह केले पाहिजे. इतिहासामध्ये जर तुम्ही काही वर्षापासून पाहिलं तर प्रिलिम मध्ये पाहिजे तसे एवढे अवघड काही प्रश्न येत नाही. हा, राज्यसेवा प्रिलिम मध्ये ते विचारतात, पण कंबाईनच्या प्रिलिम मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी दोघांमध्ये काही एवढं विचारण्याची तीव्रता नाही, खूप अवघड विचारत नाही ते. आता हा, याच्यामध्ये चुकण्यासारखा प्रश्न कोणता असतो मित्रांनो, जो स्टेटमेंट बेस असतो. असं वाक्य देतात की हे व्यक्ती यांनी असं स्टेटमेंट केलेलं होतं, XYZ एखादं स्टेटमेंट जातात, मग त्यावेळी ते स्टेटमेंट कुठल्याही पुस्तकात नसतं, हे नसतं. मग तो तुमचाच विषय नाही मित्रांनो, महाराष्ट्रात कोणाच येत नाही. बाकी जे तुक्के मारून लागतात, जे ABCDचं गणित करतात, 1 2 3चं गणित करतात, तर त्यांचं लागून जातं. पण कोणालाच त्याचं नॉलेज नसतं, म्हणून तो तुम्ही विषय घ्यायचाच नाही. मग इथं तुमचे 8 प्रश्नपर्यंत तर तुम्ही इझिली जे आहेत तर ते जाऊ शकतात. एकूण जर पाहिलं तर या विषयांना 35 गुण आहेत आणि हे 35 गुण तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची असेल तर हे 35 गुण तुम्हाला इथं मिळवायचेच आहेत. मग आता असं पण नाही झालं पाहिजे तुम्ही म्हणाल सर याला 35 गुण आहे, मग शेवटच्या दिवसात यांचीच तयारी करत बसायची फक्त. नाही, तुमची पॉलिटीची तयारी झाली असेल, थोडं थोडं वाचून घ्यायचं. इतिहासाची परिपूर्ण तयारी झाली असेल, फक्त काही जे लक्षात ठेवण्यासारखं असेल तेच वाचायचं, वर्ष वगैरे. आणि भूगोलाचं काही फॅक्ट असेल तरच वाचा, अन्यथा जास्त काही रिव्हिजनवर यांच्यावर भर देऊ नका. हे सोपे विषय आहेत, अभ्यासाला पण सोपे विषय आणि 35 गुण आहे. पुढे कट ऑफ साठी सगळ्यात महत्वाचे विषय जे 3 विषय आहेत मित्रांनो, सायन्स, इकॉनॉमी आणि ऍप्टिट्यूड रिझनिंग. तुम्ही म्हणाल सर ते करंट कुठं सोडलं, करंटवर मी सांगतो पुढे काय. हे सगळे मिळून 50 गुण कव्हर करतात मित्रांनो. किती? 50% ऑफ युअर सिलेबस फक्त 3 विषय कव्हर करतात. सायन्सचा प्रश्न असा आहे मित्रांनो, सायन्स मध्ये काय विचारतील, किती अवघड विचारतील हे तुम्ही प्रिडिक्टच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, हा धोकेदायक आहे. पण अर्थशास्त्रामध्ये एवढे काही धोकेदायक गोष्टी नसतात मित्रांनो. हा पण एक सोपा विषय. याच्यामध्ये 10 प्लस मार्क 10 ते 12 पर्यंत तुम्हाला इझिली पडतात. त्याच्या पुढे जर थोडं जायचं असेल तर थोडा चांगला अभ्यास तुम्हाला लागतोच. ऍप्टिट्यूड रिझनिंगचे 20 प्रश्न सोपे असतात मित्रांनो. मी नो डाऊट तुम्हाला सांगतो सर्व प्रश्न सोपे असतात. फक्त प्रॉब्लेम काय मित्रांनो, आपल्याला MPSC कंबाईनच्या एक्झाम मध्ये वेळ नसतो.
मग याचे जास्तीत जास्त तुम्ही 15 प्रश्न पर्यंत टार्गेट ठेवू शकता. 20 प्रश्न तुम्ही करू शकता, ते खूप खतरनाक व्यक्तिमत्व 20चे 20 पण सॉल्व्ह करतील. पण प्रॅक्टिकली जर सांगायला झालं तर 15 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर तुम्ही सगळ्यात उच्च क्वालिटीचा अभ्यास केलेला असं मानलं जाईल. कारण की 1 तासात एवढे प्रश्न सोडवणे अजिबात शक्य होत नाही मित्रांनो. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम देतील ना, मी तुम्हाला सांगतो त्यांचं एक्झाम हॉलवरून आल्यावर हेच रिएक्शन असतात, हा पेपर लई सोपा होता, फक्त मला वेळ पुरला नाही. अरे तुम्हालाच नाही, महाराष्ट्रात कोणालाच वेळ पुरत नाही. म्हणून तर ती मॅच आहे ना मित्रांनो. एका तासात तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे, 100 प्रश्न सोडवायचे 60 मिनिटात. ही खूप मोठी खतरनाक मॅच आहे मित्रांनो. म्हणून कंबाईन परीक्षा अवघड जाते. बाकी तो पेपर आहे ना, एवढा काही अवघड पेपर नाही येत. त्याला जर 1.5 तास वेळ दिला तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण मारून देणार, तसाही विषय नाही. बाकी धोका देऊ शकणारा विषय म्हणजे काय असतो मित्रांनो, मागच्या वीक करंटला लय अवघड प्रश्न विचारून टाकले. ते भारत नेपाळ यांच्यामध्ये युद्ध सराव होतं, त्याचं बोधवाक्य काय? आता लोक हे ठरवतात, अरे सूर्यकिरण आहे, कोणतं ठिकाण आहे, कोणती डेट आहे, कोणतं काही जहाज वगैरे वापरलं गेलं काय, कोणती बटालियन होती, इथपर्यंत ठीक आहे हो. डायरेक्ट बोधवाक्य विचारून टाकलं होतं. तर अशा वेळी काय होतं मित्रांनो, तर हा जो विषय आहे ना, हा विषय तुम्हाला 10 मार्क पण देऊन जाईल आणि कधी कधी 7-8 मार्क पाडायला पण तुम्हाला रडकुंडीला आणेल. तर असा हा विषय आहे. पण या विषयासंदर्भात मुलं काही चुकी पण करतात मित्रांनो. चालू घडामोडींबाबत एक काय करतो आपण, टेलिग्रामला दिसली बॅच लावली बॅच, दिसली बॅच लावली बॅच, हे कार्यक्रम बंद करा मित्रांनो. शेवटच्या दिवसात बंद करा. जे काही करायला पाहिजे होतं ना ते आधी करायला पाहिजे होतं. तुम्ही काय करतात, कोणीतरी सांगता अरे आमच्या सोर्सेस मधून 15 पैकी 15 आले, तुम्ही लगेच ती बॅच करतात आणि परत तुम्ही व्हिडिओ पाहायला सुरुवात करतात आणि बाकीच्या विषयांवरचा तुमचा अभ्यास निघून जातो. म्हणून तुम्ही करंटसाठी आतापर्यंत जो सोर्स वापरलाय ना, शक्यतो तो सोर्स कम्प्लीट ठेवा. तुम्ही समजा मार्केटमधनं काही मासिक येतात किंवा एअरबुक येतं, ते जर केलं असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याने पण तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात. त्याचीच रिव्हिजन करा आणि सर्व तुमचा सोर्स शिफ्ट करू नका. म्हणजे काय, हे पुस्तक होतं आता लगेच दुसरा सोर्स घेणार, पण तुम्ही जे पुस्तक वाचलेलं होतं ना त्याच्यात तुम्ही काही खुणा केलेल्या होत्या, काही हायलाइट केलेले होते. आता रिव्हिजनसाठी तुम्हाला ते खुणा हायलाइट केलेलं खूप कामात येत होतं, तुम्ही तो सोर्स बदलून टाकला. काही गोष्टी नवीन दिसल्या की लगेच नोट डाऊन करत बसू नका लगेच. काही कुठं असं झालं हे झालं, सगळ्याच काही गोष्टी महत्वाच्या नसतात. आणि चालू घडामोडीच्या सध्या आता टेस्ट तुम्ही जास्तीत जास्त जे आहेत तर ते सोडवल्या पाहिजे. चालू घडामोडीच्या 15 प्रश्नांसाठी एवढी मेहनत नका देऊ की बाकीच्या प्रश्नांवरचं तुमचं दुर्लक्ष होईल. चालू घडामोडी जसं तुम्हाला अवघड जात असेल तसं इतरांनाही तो जाणारच आहे. आता शेवटच्या दिवसात काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करा. मी तर म्हणे डेली एक फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करा, ती पण सकाळी 11 वाजता, कारण की त्यावेळी आपला पेपर असतो. डेली सकाळी एकच करा, खूपच जे आहे टेस्ट करत बसू नका. आणि मार्क कमी येत आहेत जास्त येतात, मी PSI बनणार आहे, मी STS बनणार आहे, एवढ्या मार्क तसं काहीच विचार करू नका. ऍक्च्युअल एक्झाम ही फार वेगळी असते. ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचे काय करा तुम्ही, ग्रुप बी आणि ग्रुप सी चे 2017 पासूनचे जे काही प्रश्न आहेत ना ते सर्व प्रश्न सॉल्व्ह करा. बुक असेल तुमच्याकडे काही PYQ वगैरेचं त्याच्यातून करा, किंवा डायरेक्ट मोबाईलमध्ये वगैरे डाउनलोड करून घ्या, किंवा प्रिंट असेल तर वेल अँड गुडच आहे. त्या प्रिंट मधून काय करा, ते प्रश्न सॉल्व्ह करत चला आणि प्रश्न वेळ लावून व्यवस्थित जे आहे तर उत्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत चला. हे फार महत्वाचं आहे. ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचा एकही PYQ तुमचा टळला नाही पाहिजे मित्रांनो. ही अट आहे तुम्हाला. जर 60+ मार्क घ्यायचे ऍप्टिट्यूड रिझनिंगचा 2017 पासून तर आतापर्यंतचा एकही PYQ टळला नाही पाहिजे. पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचे नका सॉल्व्ह करू, फक्त गट ब आणि गट क हे दोन्हींचे प्रश्नपत्रिका या सॉल्व्ह करायचेच आहेत. त्याच्या आधी जात बसू नका. STAच्या PSIच्या वेगळ्या व्हायच्या त्या करू नका. पण 17 पासूनच्या आतापर्यंतच्या ज्या काही झालेले 24च्या ग्रुप सी पर्यंत सगळ्या काही प्रश्नपत्रिकांचे ऍप्टिट्यूड रिझनिंगचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर सायन्स विषयाला मात्र वेळ द्या मित्रांनो. आणि सायन्ससाठी मी तुम्हाला म्हणेल एकच सोर्स आहे, तो म्हणजे स्टेट बोर्ड. सायन्ससाठी सगळ्यात बेस्ट सोर्स आहे 10वी पर्यंतचं स्टेट बोर्ड. 11वी 12वीचे काही घटक विचारले जातात, पण सध्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड जर वाचत असाल किंवा काही पुस्तक वाचत असाल ना तर ते व्यवस्थित पद्धतीने पुन्हा रिवाईज मारा, कारण की त्याच्यामधूनच तुमचे प्रश्न येतील. आणि जास्त काही नवीन वाचू नका, जे वाचले त्याचीच रिव्हिजन करा. माझं हे म्हणणं आहे, डायरेक्ट तुम्ही नवीनच सोर्स घेणार, नवीनच काही हे घेणार, ते काही शक्य होणार नाही. जे वाचले त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. आता रिव्हिजनसाठी कोणते घटक महत्वाचे तर याच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्हाला वाटतं असा व्हिडिओ पाहिजे तर कमेंटमध्ये घटक हे जे आहेत तर ते मला नक्की टाईप करा. आपला पुढचा व्हिडिओ आहे तर तो त्याच्यावरच असेल की विषयानुसार महत्वाचे घटक कोणते आणि हे घटक आपण कसे ओळखणार. PYQ अनालिसिस वरून तुम्ही ओळखणार. आता काय तुम्ही PYQ अनालिसिस करत बसू नका. ज्यांना पाहिजे आहे तर ते आपली बॅच जे आहेत तर ती जॉईन करू शकतात. आणि MPSC साठीचं एक परिपूर्ण स्टडी मटेरियल देखील आपण आता लॉन्च केलेले मित्रांनो. आणि हे फक्त मराठीमध्येच नाही तर जे उमेदवार इंग्लिश मधून तयारी करतात तर त्यांच्यासाठी पण आपण हे स्टडी मटेरियल खास इंग्लिश विषयात म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये पण केलेले आणि मराठी भाषेत अशा तुम्हाला जी भाषा पाहिजे ती करू शकतात. 6 विषयांची 6 पुस्तकं तुमच्यासाठी इथे रेडी आहेत. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे बुक आजच ऑर्डर करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.